आमचा छोटा चिमू. नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोऱ्या करकरीत नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि मंडळी, कोकणात शिमगा चालू आहे, पण आपली व्हिडिओ लेट येते. कारण का, मी आज शेवटच्या होळीला म्हणजे शेवटच्या होमाला आला. या ठिकाणी आमच्याकडे होम बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकून तुम्ही सांगा. पण मंडळी, सर्वांना कोकणातल्या शिमगा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या आहे धुलीवंदन, त्याच्या देखील तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, आज आहे आमच्या गावातील पारंपरिक होळी. तर ही होळी कशा प्रकारे असते, कशा प्रकारे तिची सजावट केली जाते आणि कशा प्रकारे तिची पूजा वगैरे करून ही पेटवली जाते, म्हणजे होम केला जातो. म्हणजे आज आहे शेवटचा होम. खरं तर शिमग्याच्या कोणत्याही व्हिडिओ आलेले नाही आहेत, तरी पण म्हटलं शेवटच्या दिवशी आपण आलेले आहे या ठिकाणी. तर आपण आपल्या गावचा पारंपरिक जो शिमगा असतो, जे आपली शेवटची होळी असते, शेवटचा होम असतो, तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मंडळी, चला बघू माझ्या गावचा शिमगा, म्हणजे माझ्या गावची होळी. आणि आमच्याकडे होम बोलतात. तर आज आहे शेवटचा होम. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या गावची शेवटची म्हणजे मोठी होळी पाहायला भेटणार. तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय, कुठेही जाऊ नका, चला व्हिडिओमध्ये भेटू. बघा मंडळी, या ठिकाणी आमच्या गावची होळी बांधून झालेली आहे. बघा कशा प्रकारे. आज दिवसभर मोहरा होता. ते ही आहे माझी आई. आपला शिमग्याचा व्हिडिओ थोडा लेटच पडेल, कारण का सुट्टी नव्हती, त्याच्यामुळं गावी का आलो नाही. परंतु शेवटच्या होळीला मी आलो आहे. तर बघा या ठिकाणी सजवलेला लेटच झाला, जस्ट आलो. तर म्हटलं सजवलेली आहे होळी, आपला शेवटचा होम. तर 9 पिलं असतात आणि ही आहे आमच्या गावची होळी, शेवटची होळी. तर बघा कशा प्रकारे सजवलेली आहे. पूर्ण गावकरी मंडळाने या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत असेल. बघा मंडळी, कशा प्रकारे आमच्या गावची होळीची सजावट केलेली आहे. तर या ठिकाणी पूर्ण राऊंडमध्ये तुम्हाला दिसत असेल 9 दिवसाचे 9 पिले, म्हणजे 9 होम. तर या जागी म्हणजे ही मोठी होळी आहे. तर ते 9 सगळे होम आहेत ते या जागी राऊंड केलेले आहेत आणि त्यांना धाग्याने बांधलेल्या गवत, पाला, पाचोला. तर बघा, ही अशी आहे आमची गावची होळी. आता ज्या बायांचा उपास आहेत ते असं अवतीभोवती होळीच्या अशी सारवतील बघा, शेणाने असे सारवतील. त्याच्यानंतर मग तिची रात्रीची पूजन केली जाईल त्या टायमावर. तर ही होळी, तर बघा हे कशा प्रकारे सजावट केलेलं आहे. आणि तिथे हे वचनदार आहेत, तर होळीसाठी नैवेद्य बनवतात. तर ते पण आपण तुम्हाला थोडक्यात दाखवू. तर बघा या ठिकाणी आपल्याला करंबले भावकीचे वचनदार आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. कारण का पूर्ण होळीचा मान हा ह्यांचाच. नैवेद्य करण्याची परंपरा पहिल्यापासून जी पूर्वीपासून चालत आहे ती करंबले भावकीची ते वचनदार आहेत. या ठिकाणी बघा होळीसाठी नैवेद्य करतात. मामा एकदा हाय करा. बरोबर ना, वचनदार ना, वर्षानुवर्ष तुम्ही ही वचनदारी पार पाडत आहात. तर होळीचं या ठिकाणी नैवेद्य करतात आणि होळीसमोर तुम्हाला सजावट झालेली पाहायला भेटते. मंडळी बघा, या ठिकाणी पूर्ण ग्रामस्थ जमलेले आहेत. गावदेवीला या ठिकाणी आणायचं आहे स्थानावर. तर बघा, आणि सर्व बायका देखील या ठिकाणी येतात होळीचं पूजन करण्यासाठी. बघा संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि आज गावदेवीच्या मंदिरातून गावदेवीला या ठिकाणी स्थानावर आणण्यासाठी ढोल ताशा, खालूबाजा जो पारंपरिक जो असतो तो घेऊन या ठिकाणी आता आपल्याला गावदेवी मंदिरात जायचं आहे आणि गावदेवीला होळीसाठी घेऊन यायचं आहे, म्हणजे या ठिकाणी स्थानावर बसवण्यासाठी. तर बघा या ठिकाणी बायका देखील पूजनासाठी आलेल्या आहेत. तर बघा, ज्या बायांचं उपास आहेत तर ते या ठिकाणी होळीचं पूजन करण्यासाठी आलेले. प्रत्येकजण आपली जागा पकडून ठेवतो आणि येथे या ठिकाणी वचनदार होळीचं पूजन करण्यासाठी. वाजा लागला.
वैभव वाघमारे आज आमने सामने. तर बघा मंडळी, या ठिकाणी पूर्ण गावकरी पायात न चप्पल घाता आपल्या गावदेवीला म्हणजे होलीसाठी स्थानावर आणण्यासाठी चालले आहेत. बघा या ठिकाणी संपूर्ण गावकरी दिसतात. मी तुम्हाला दरवेळेला दाखवित असतो आमचं गावदेवी मंदिर. तर या ठिकाणी दिसते सगळे अनवणी पायानी. सवय नाही ना. पायात चप्पल न घालता गावकरी पूर्ण तरुण असतील, मुंबईकर असतील, सर्व एकत्र आपल्या गावदेवीला होलीसाठी आणण्यासाठी गावदेवी मंदिरात आलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. तर आपण पोचलो. बघा गावदेवी मंदिराला 5 फेऱ्या मारायच्या असतात. बघा ही आमची एक गावची परंपरा आहे. गावदेवी ज्यावेळेला आपल्या गावात होलीसाठी जाते त्यावेळेला या ठिकाणी मंदिराला फेऱ्या मारायच्या असतात.
तर बघा या ठिकाणी आपली गावदेवी आई होलीच्या स्थानावर याला निघाली. बघा वाजत गाजत तिला या ठिकाणी हर हर महादेवच्या गजरात या ठिकाणी गावकरी नवी तरुण मंडळी सर्व आपल्या गावदेवीला या ठिकाणी घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत. तर ही एक आमची गावची परंपरा आहे. आमच्या गावाकडे ही गावची परंपरा आहे. तुमच्या गावाकडे कोणती परंपरा आहे ते नक्कीच व्हिडिओच्या कमेंट करून सांगा. हर हर महादेव. आपली आई गावदेवी वाजत गाजत खालोबाच्या हर हर महादेवच्या गजरात या आपल्या होलीच्या स्थानावर येते. आई होलीसाठी येते. तर हे बघा आमचे पारंपरिक आणि इकडं पूर्ण होलीची सजावट सुरू आहे. बघा इथे या ठिकाणी होलीचं पूजन सुरू आहे आणि इकडं आई गावदेवी आपल्या ह्याच्यात येते. बघा या ठिकाणी गगनास गेला गगनासी गेला गगनास गेला गगनासी गेला खाली उतरिला सोनियाच्या सुरी कोम खाली उतरिला खाली उतरिला सोनियाच्या सुरी कोम खाली उतरिला रुपयाच्या कुऱ्हाडीने दोन काढे केलं दोन कांड केलं गेला सुताराच्या वाऱ्या गेला सुताराच्या वाऱ्या सुताराच्या वाऱ्या
या ठिकाणी होलीचे पूजन करून झालेलं आहे. आता नवस वगैरे कोणाचे असतील ते या ठिकाणी फोडले जातील आणि आताच होलीला फाग घालून झालेला आहे. तो संपूर्ण गावकरी या ठिकाणी आपल्याला दिसत होते. बघा ही आमच्या गावची होळीची परंपरा. बघा या ठिकाणी होळीचं पूजन झालेलं आहे, बोलून झालेलं आहे आणि आता ज्यांचे ज्यांचे नवस असतात ते नवस या ठिकाणी फेडले जातात. होळीला काही जण नवस करतात ते या ठिकाणी फेडले जातात आणि तेच नवस फेडलेले नारळ या ठिकाणी तरुण मंडळी आमची प्रसाद बनवताना या ठिकाणी दिसते बघा. आणि इकडे सगळ्यांचे गावकऱ्यांचे नवस ज्यांनी म्हटलेले आहे त्यांचे नवस फेडले जातात, नारळ फोडले जात आहेत. ही पूर्ण खेलीमेलीचं वातावरण असलेली ही आमची होळीची वर्षानुवर्षं चालत आलेली एक परंपरा. अशा प्रकारे हा पूर्ण आमचा होळीचा म्हणजे शेवटचा होम म्हणजे होळी साजरी केली जाते. पूर्ण गावकरी एकत्र येऊन बघा या ठिकाणी सर्व मंडळी मुंबईकर गावावरून खास शिमग्यासाठी येतात. असा हा खेलीमेलीचा वातावरण असलेला अतिशय सगळ्यात मोठा म्हणजे कोकणातला जर मानायला गेलो तर शिमगा म्हणजे सगळ्यात मोठा उत्सव जसा गणपती त्या पद्धतीचा हा सण साजरा केला जातो. तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो बघा. आता याच्यानंतर हे संपूर्ण गावकरी आलूभाज्या वगैरे याच्या नादात हा सण साजरा केला जात आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत असेल तुम्हाला या ठिकाणी हे आठवणी असतात. वर्षानुवर्ष आपली परंपरा चालते ते ह्या आठवणी असतात आणि आठवणी साठवण्याचा मी एक थोडक्यात प्रयत्न करत असतो तो हा त्यानिमित्ताने हा व्हिडिओ. तर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो आहे होळीचं नवस फेडले जात आहेत आणि बघा लगभग झालेले आहेत नवस फेडून सगळ्यांचे. इकडे तरुण मंडळी प्रसाद बनवत आहे. युट्यूबर हो युट्यूबर
आमचा छोटा चिमू जी आपली वर्षानुवर असलेली परंपरा होली लाईट घालवलेली आहे. फ्लॅश नको. या ठिकाणी आता होलीत टाकलेलं नारळ कशा प्रकारे काढतात ही मजाच जरा वेगळी असते. बघा या ठिकाणी होलीत टाकलेलं नारळ काढताना तुम्हाला मंडळ दिसते आणि खायला पण चांगला लागतो. हो जू बाय बाय. तर मंडळी फायनली आपली होली साजरा झालेली आहे. अतिशय खेलीमेलीचं वातावरण होतं. कशा पद्धतीने आम्ही म्हणजे गावकरी कशी होली साजरा करतो तो संपूर्ण व्हिडिओ ह्यामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंडळी खरोखरच फार वर्षापासून ही चाललेली पारंपरिक पद्धत आहे. तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. तर मंडळी याच ठिकाणी थांबतो. चला भेटू लवकरच नवीन व्हिडिओ.